दत्तात्रय यशवंत सावंत, राहणार चव्हाणवाडी. सर्वप्रथम मी वाघरे पाटील फाउंडेशनचं आणि सरांचं आभार व्यक्त करतो. सरांचा क्लासला मी 2022 पासून चालू केला. त्यानंतर सरांचं चारी पण विषय चांगलाच आहे. बरं, माझा आवडता विषय म्हटलं गणित आणि बुद्धिमत्ता. सरांनी अगदी बेसिकपासून गणित बुद्धिमत्ता क्लिअर करून घेतलं. आणि राहिला विषय जी एसचा, तर बाकी सर्व विद्यार्थी जी एसला चढतात, तर सरांनी एकदम भारी म्हणजे समजायजोगं असा शिकवलं. आणि माझ्या पण डोक्यात एकदम फिटच झालं की सर तुमच्या क्लासच्या वेळी मी तलाठी भरतीला, वनरक्षकला सगळ्या एक्झाम दिल्या. सगळ्या एक्झामला मी ती वही वापरली आणि भारी हे झालं. आणि आतापत्र वाघरे पाटील सरांचा इतिहास आहे की जी एस आतापत्र सरांच्यासारखं कोणीच कुठं शिकवत नाही. मी भरपूर ऑनलाईन केलं, ऑफलाईन पण थोडंफार केलं, खरं सरांच्यासारखा जी एसला मी कुठंच बघितलं नाही. मराठी व्याकरण असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, जी एस असो, जास्तीत जास्त आता स्पर्धा वाढलेल्या आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी जी एसला चढतात. तिथं सरांनी चांगल्या अगदी उत्तमरित्या पूर्ण करून घेतलं. आणि माझा संघर्ष सांगायचा म्हणला तर तुम्हाला मी 2020 पासून तयारी करत आहे. आणि पहिल्यांदा फिजिकलला कमी पडलं मार्क, 36 झालता स्कोर. आणि नंतर लेखीला 70 झालता, कारण की पहिल्यांदा रिटर्न होती. त्याच्यानंतर फिजिकल आणि मग पेपर झाला. त्याला पहिल्यांदा 36 आणि 70 झालता स्कोर, 106 झालता. आणि त्यावेळी मी MSFला नाव लागलेलं, फक्त डॉक्युमेंट चेकिंग करून आलो. त्यानंतर मी काही गेलो नाही तिकडं. 23-24च्या भरतीला मी सर 43 ग्राउंड घेतलं आणि 88 पेपर घेतला आणि वयानुसार वेटिंगला राहिलो. त्यावेळी एवढंच कळालं की भाऊ म्हणला तू क्षेत्र सोडू नकोस, कारण की तू नशिबाने का असं ना इथंपर्यंत पोचला आहेस. परतच्या वेळी ॲड पडली 2025-26, त्या याला भरला फॉर्म 43 आणि परत 88 ग्राउंड केलं. आणि सर नाही म्हणलं तर ओपनमधलं सिलेक्शन झालं. थांबल्यासारखं म्हणतात ना, कष्ट केलं की फळ हे नक्कीच भेटतं. आणि कष्टाला पण जोड लागतो की यश मिळवण्याचा. मी वाघरे पाटील सरांचा आणि फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद.